रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत हे शिवसेनेमध्ये वेगळा गट तयार करून भाजपमध्ये जाण्याची चर्चा सध्या रंगते। मात्र या सर्व चर्चा गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि स्वतः पालकमंत्री उदय सामंत यांनी फेटाळल्या। खेडमध्ये शनिवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हा दावा फेटाळला। उदय सामंत हे एकनाथ शिंदे आणि पक्षाची निष्ठा पाळणार असं मंत्री योगेश कदम म्हणाले। तर कुणालाही पश्चाताप होणार नाही असा शब्द देतो असं सामंत म्हणाले। ताईंनी अशा पद्धतीचा उल्लेख केलाय आणि आमच्या अंबादास दानवेंनी केलाय। तर ठीक आहे, हे सगळं ऐकल्यानंतर मी दखल घेण्या एवढा राजकारणात मोठा झालोय, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन केलंय। पण माझ्या मर्यादा मला माहिती आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबच आमचे नेतृत्व आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच उच्च पदावर जावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। परंतु हे देखील मी सांगतो, ज्यांनी माझ्यावर ही टीका केली, माझ्या राजकीय जीवनामध्ये काहीतरी त्यांना असं वाटतंय विस्कळीत करण्याचा परिणाम केलाय, ते कोणाकोणाला भेटलेत हे कधीतरी मी जाहीर करतो। उदय सामंत हे शिवसेनेमध्ये वेगळा गट तयार करून भाजपमध्ये जाण्याची चर्चा सध्या रंगते। प्रतिनिधी अनुज जोशी यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊया। अनुज, जी सध्या संपूर्ण राज्यभर या विषयावर चर्चा सुरू आहे। सामनामधून त्या संदर्भामध्ये गौप्यस्फोट करण्यात आला होता आणि चर्चेला सुरुवात झाली की उदय सामंत हे एक वेगळा गट तयार करतायत शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि त्या संदर्भात काल इथे खेडला रत्नागिरी जिल्ह्यात ते आले होते आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी या संदर्भामध्ये काही खुलासे केले। त्यांची बाजू घेत आमदार योगेश कदम यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की उदय सामंत हे निष्ठावंत आहेत। तर उदय सामंत यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्पष्ट केलंय की कोणत्याही प्रकारे पस्ताव होईल असं तुम्हाला पस्ताव होऊ देणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अनुज। उदय सामंत यांच्या संदर्भातल्या या सगळ्या चर्चा आहेत, मात्र कुणालाही पश्चाताप होईल असं काही करणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। तसा शब्द देतो असंही उदय सामंत म्हणाले। तर कार्यकर्त्यांचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये त्यांनी हा सगळा दावा फेटाळून लावलेला आहे। शिवाय योगेश कदम यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलं। उदय सामंत हे एकनाथ शिंदे आणि पक्षाची एकनिष्ठ आहेत असं योगेश कदम यांनी म्हटलंय। एकीकडे योगेश कदम यांनी सुद्धा उदय सामंत यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। तर स्वतः उदय सामंत यांनी सुद्धा भाजपमध्ये जाण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत। शिवसेनेमध्ये उदय सामंत वेगळा गट तयार करून भाजपात जाण्याची चर्चा सध्या रंगतेय, मात्र या चर्चा उदय सामंत यांनी फेटाळल्यात। शिवाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा या चर्चा फेटाळलेल्या आहेत। साहेबांनी ह्याचा खुलासा अगोदर केलेला आहे की उदय सामंतजी हे शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत। सामंत साहेब हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांची एकनिष्ठ आहेत। मुळाच त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण जाणून बुजून करतायत आणि माझा विश्वास आहे, आज मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि उदयजी असा कुठल्याही पद्धतीचा गट तयार करत नाही आहेत। त्यांना बदनाम करण्याचा हा जो काही विरोधकांचा जो काही प्रयत्न आहे तो केविलवाणा प्रयत्न आहे। त्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतायत। आज आपण एक मुलाखत बघितली असेल, म्हणजे मी योगेशजींचं काही कौतुक करायला इथं आलो नाही आणि त्यांनी काय मला फोन करून सांगितलं नाही की तुम्ही असं चांगलं माझ्याबद्दल बोललंच पाहिजे। पण एक स्वभाव सांगतो, एक माणूस म्हणून सांगतो की मगाशी त्यांची एक मी मुलाखत बघितली आणि ते देखील त्यांना मी सांगितलं की त्यांना पत्रकाराने कुठेतरी प्रश्न विचारला की उदय सामंत काहीतरी शिवसेना फोडणार आहे, अशा पद्धतीच्या बातम्या जोरदार महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। त्याच्यावर ठामपणानं म्हणजे स्वतः उदय सामंत असल्यासारखं उत्तर योगेश दादाने दिली। हे खरी मैत्रीची महत्वाची भूमिका आहे।